नमस्कार. नवराष्ट्र नववार्तामध्ये मी दीपक मोरे आपलं सर्वांचं स्वागत करतो. या विशेष कार्यक्रमात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांशी आपण चर्चा करत असतो. तर आज आपल्यासोबत आहेत अशोक दाभाडे साहेब, ज्यांचं कामगार क्षेत्रामध्ये मोठं काम आहे आणि त्यांनी सामाजिक क्षेत्रात देखील मागील 30 वर्षापासूनचं त्यांचं मोठं योगदान आहे. सोबतच क्रीडा क्षेत्र असेल त्यात देखील त्यांचं काम आहे. आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत. सर, मला सांगा की आपण मागील 30 वर्षापासून कामगार नेते म्हणून या ठिकाणी काम पाहिलेलं आहे. बुलढाण्यात आपण राज्य परिवहन महामंडळात कामाला होता. तिथे जे कामगार आहेत, कामगारांच्या समस्या असतील, कामगारांचे जे काही कामं असतील ते करण्याचं काम आपल्या माध्यमातून झालेलं आहे. सोबतच आपण सामाजिक क्षेत्रात देखील काम केलेलं आहे. तर इतंभूत जो आपला हा प्रवास आहे तो कुठून सुरू झाला आणि त्याबद्दल आपण काय सांगू? त्याच्यामध्ये सामाजिक, क्रीडा आणि कामगार चळवळीचं जे काही मला करण्याचं जे काही मला पाठबळ मिळालं आहे, ही प्रेरणा मिळालेली आहे, ही तर खरी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची. आणि माझे वडील शालिग्राम दाभाडे वस्तात हे त्यांच्या विचारावर अनेक ग्रामीण भागामध्ये अन्यायाच्या विरोधात लढत असताना मी लहानपणी पाहत होतो आणि त्यांच्याच विचारांची प्रेरणा मी घेतलेली आहे. मी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामध्ये 1989मध्ये जेव्हा अनुशेष भरती मोहीम झाली, 89ला राजीव गांधी असताना, त्या दरम्यान मी खामगावहून शिकत असतानाच हिंदुस्तान लिव्हरमध्ये नोकरीवर असताना राज्य परिवहन महामंडळामध्ये मी 1989ला सेवेत दाखल झालो. आणि सेवेत दाखल होत असताना मी एकंदरीत कामगार चळवळीची सगळी परिस्थिती महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामध्ये पाहिली. आणि त्यामध्ये मागासवर्गीय कर्मचारी आहेत, अधिकारी आहेत, त्यांना सन्मानपूर्वक वागणूक मिळत नव्हती. ही एक खंत माझ्या मनामध्ये असताना मी कामगार चळवळीमध्ये सहभागी झालो. आणि सहभागी होत असताना ज्या ठिकाणी अन्याय अत्याचार होतात, मागासवर्गांच्या हक्क आणि अधिकाराचं तिथं विडंबन होते, त्यांना त्याचा न्याय हक्क मिळत नाही, तशा परिस्थितीमध्ये मी त्या ठिकाणी काम करण्यास सुरुवात केली. त्या ठिकाणी मला अनेक संघर्ष करावा लागला. वेळप्रसंगी मला मोठ्या पदावर जाण्यापासून रोखण्यात आलं, परंतु मी त्याची पर्वा न करता मी आहे त्या पदावरून आपल्या मागासवर्गीय माणसाला न्याय देण्याचं काम केलं. त्यामध्ये मान्यताप्राप्त म्हणून जी संघटना होती, कामगार संघटना, त्या कामगार संघटनेमध्ये मला जेव्हा उच्च पदावर बसण्याची संधी आली, त्या ठिकाणी मला नाकारण्यात आलं. आणि मग ती संघटना सोडल्यानंतर मी काष्टाईप कर्मचारी महासंघ संलग्न महाराष्ट्र परिवहन मजदूर युनियन, की ज्या संघटनेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष कृष्णा इंगळे साहेब आहेत, कृष्णा इंगळे साहेबांच्या नेतृत्वामध्ये मी हे काम केलेलं आहे. निश्चितच सर, आपण कामगार नेते म्हणून देखील जिल्ह्यात आपलं नाव लौकिक आहे. सोबतच आपण सामाजिक क्षेत्रात देखील काम केलेलं आहे. सामाजिक क्षेत्रातलं आपलं काम काय आणि त्याबद्दल काय सांगता येईल? कामगार चळवळीमध्ये काम करत असतानाच आपण सामाजिक कार्यामध्ये कुठे मागे राहता कामा नये म्हणून जेव्हा 1995ला देवीदास लहाने यांचं आत्मदहन झालं. आत्मदहन झाल्यानंतर जो काही मोर्चा निघाला, त्या मोर्चामध्ये मी सेवेत असताना त्या ठिकाणी त्या मोर्चामध्ये सहभागी झालो. आणि त्या सहभागी झाल्यानंतर अमाप असा असंख्य भीमसैनिकांचा तो मोर्चा होता. आणि त्या मोर्चामध्ये जेव्हा लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न निर्माण झाला, मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी लाठीचार्ज झाला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरामध्ये. आणि विविध विभागामध्ये काम करणारे जवळजवळ 40 कर्मचारी आणि अनेक भीमसैनिक त्या ठिकाणी आमच्यावर FIR दाखल झाला. आम्हाला जेलमध्ये डांबण्यात आलं. आणि जेलमध्ये डांबण्यात आल्यानंतर आपल्या अनेक वकील मंडळींनी पुढाकार घेऊन त्या ठिकाणी विशेषतः VK क्षीरसागर सर आमच्यासोबत होते, मदन साबळेसाहेब सर आमच्यासोबत होते, RR वानखेडे सर, असे अनेक प्राध्यापक, सामाजिक कार्यकर्ते, त्यानंतर विविध विभागामध्ये काम करणारे नोकर त्या ठिकाणी जेलमध्ये आम्ही होतो. त्यानंतर आम्हाला बेल मिळाली. जमानत मिळाल्यानंतर आम्ही बाहेर आल्यानंतर मी ठरवलं की आता आपण ग्राउंड लेवलला सामाजिक कार्यामध्ये आपण काम केलं पाहिजे. हा उद्देश मी मनाशी बांधून रिपब्लिकन पक्ष माननीय रासू गवई साहेबांच्या नेतृत्वामध्ये अशांतभाई वानखेडे त्यावेळेस अध्यक्ष होते. आणि तशा परिस्थितीमध्ये मला त्यांनी त्या ठिकाणी रिपब्लिकन पक्षामध्ये प्रवेश दिला. प्रवेश दिल्यानंतर मी नोकरीवर असताना मी माझ्या नोकरीची पर्वा नाही केली, परंतु रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून आपण काही समाजासाठी न्याय देऊ शकतो का,
हा उदात्त हेतू ठेवून मी त्या ठिकाणी रिपब्लिकन पक्षामध्ये काम केलं. रिपब्लिकन पक्षामध्ये काम करत असताना अनेक आंदोलनामध्ये सहभाग घेतला. आपल्या भूमिहीन धारकांचा मुद्दा असेल, विद्यार्थ्यांच्या सवलतीचा प्रश्न असेल, शिष्यवृत्तीचा, त्यानंतर विविध ठिकाणी ॲडमिशनच्या बाबतीत काही प्रश्न निर्माण होत होते, त्याचा प्रश्न निकाली काढण्यासाठी मी रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून काम केलं. आपल्या अधिकाऱ्यांच्या काही बदल्या असतील, त्या बदल्यांना न्याय देण्यासाठी आम्ही अशांतभाईच्या माध्यमातून रासू गवई साहेबांकडे जाऊन त्या ठिकाणी त्यांना आपल्या अधिकाऱ्यांनासुद्धा आम्ही न्याय देण्याचं त्या ठिकाणी काम केलेलं आहे. सर मला सांगा, एक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो. आपण नोकरीत असताना देखील सामाजिक क्षेत्रात काम केलं. बरेचसे नोकरदार लोक असे म्हणत असतात की बा आम्ही नोकरीत आहे, मग आम्ही त्या आंदोलनात येऊ शकत नाही, ते आंदोलन आम्ही तिथं सहभागी होऊ शकत नाही. असं असताना देखील आपण हे करू शकता आणि बाकीच्या लोकांना, बाकीची जी काही मंडळी आहे किंवा नोकरदार वर्ग आहे काही, हे असे जे प्रश्न उपस्थित करतात त्यांना तुम्ही काय सांगता? हे मत खोडण्यासाठीच मी सातत्यानं काम करत आलो की मला असं वाटत होतं की माझी प्रेरणा कोणीतरी घेतली पाहिजे. नोकरी योग्य नोकरी न करता परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हक्क आणि अधिकारातून जे काही आपल्याला नोकरी मिळाली, त्याच्यातून आपण समाजाची सेवा केली पाहिजे, समाजाच्या आपण उपयोगी पडलो पाहिजे. ज्या ज्या विभागामध्ये आपल्या समाज बांधवाचे कामं होत नाहीत, त्या विभागामध्ये जाऊन त्या ठिकाणी आपण दबाव टाकला पाहिजे आणि ते कामं आपल्या समाजाचे केलं पाहिजे. अशा प्रकारचं काम मी सातत्यानं करत आलो आणि हीच प्रेरणा इतर अधिकारी कर्मचारी यांनी घ्यावी. केवळ नोकरी न करता, आपलं कुटुंबापुरतं मर्यादित न राहता, आपल्या प्रगतीपुरतं मर्यादित न राहता सर्व समावेशक जर आपण काम केलं तर समाजही त्याची दखल घेतो. आणि मला त्याचा फार अनुभव आहे. मी ज्या ज्या ठिकाणी आता सेवानिवृत्त झाल्यानंतरही ज्या ज्या ठिकाणी मी कुठल्याही कार्यक्रमामध्ये जातो, त्या ठिकाणी समाज मला वेगळ्या नजरेनं पाहतो, वेगळं त्याचं मत माझ्याबद्दल आहे, याचा मला आनंद वाटतो आणि मी जे काही कार्य केलं त्याची उपलब्धी मला मिळते असं मला माझ्या मनामध्ये वाटते. सर, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, यांचं देखील कामगार चळवळीमध्ये आणि कामगार चळवळी उभारण्यामध्ये आणि कामगारांसाठी फार मोठं योगदान आहे. असं असताना देखील आजही कामगारांच्या बऱ्याचशा समस्या आहेत, त्या 75 वर्ष उलटून गेले तरी देखील त्या जशाच्या तशा या ठिकाणी बघायला मिळतात. कामगारांचे मोठमोठे आंदोलन होत असतात, परंतु त्यांच्याकडं आजही दुर्लक्ष होत आहे. काय नेमके कारणं असू शकतात? त्याला कारण एकच आहे, आपले मागासवर्गीय अधिकारी कर्मचाऱ्यांचं संघटन शक्ती नाही. आपण विखरलेले आहोत आणि अनेक संघटना निर्माण झाल्यामुळे ती शक्ती पाहिजे तेवढा प्रभाव दाखवत नाही. तर त्याच्यामध्ये एकच आता जे काही विविध संघटना आहे, त्या विविध संघटनांचं विलिनीकरण होऊन त्या संघटना एकत्रितपणे आल्या पाहिजे आणि एकत्रितपणे येऊन आपण फार मोठ्या प्रमाणामध्ये स्थानिक प्रशासनावर ज्या ज्या विभागामध्ये जे अन्याय अत्याचार होतात, त्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात लढण्यासाठी एक भरभक्कम अशी फळी निर्माण केली पाहिजे. आणि ज्या कार्यालयामध्ये कोणी वरिष्ठ अधिकारी आपल्या मागासवर्गीय अधिकारी आहे, कर्मचारी आहे म्हणून त्याच्या विरोधात जर त्याला अन्याय करण्याची जर त्याला भीती वाटत नसेल, तर ती भीती आपल्या कर्मचाऱ्याच्या मनातली काढून त्याच्यावर दबाव ठेवण्याचं काम आपल्या संघटनाच्या प्रतिनिधींनी केलं पाहिजे आहे. निश्चितच सर, आपण कामगार चळवळीतलं योगदान असेल, सोबतच सामाजिक क्षेत्रातलं आपलं योगदान असेल, त्याचबरोबर आता सेवानिवृत्त झाल्यानंतर पुन्हा आपण समतेचे निळे वादळ या सामाजिक संघटनेमध्ये हिरिरीने सहभागी होऊन आपल्याकडं जिल्हाध्यक्षाचं पद आहे. जिल्ह्यात आपण सातत्यात अन्याय अत्याचाराच्या ज्या काही घटना असतील त्याच्या विरोधात लोकांना न्याय मिळवून देण्याचं काम किंवा आंदोलन करण्याचं काम आपल्या माध्यमातून या ठिकाणी केलं जातं. हे निश्चितच वाखाणण्याजोगं आहे. यासह पुढच्या भागात आपण नवीन व्यक्तींसोबत नवीन विचारांसाठी नवीन विषयावर चर्चा करूयात. तोपर्यंत नमस्कार. नवराष्ट्र. दीपक मोरे, बुलढाणा.